नमस्कार मित्रांनो, आपल्या नॉलेज कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की मास्टरिंग दी माइंड या एका सब्जेक्टवरती आज आपण बोलणार आहोत. तर हा सब्जेक्ट विद्यार्थ्यांसाठी जे की आता 10वी-12वीला आहेत, नीटची प्रिपरेशन, JEEची प्रिपरेशन करत आहेत आणि जे लोक आता IT सेक्टरमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करत आहेत, तर त्यांसाठी हा महत्त्वाचा एक व्हिडिओ सेशन आपण घेऊन आलो आहोत की मास्टरिंग दी माइंड म्हणजे ही एक गाईड आहे जे की हाऊ यू कॅन कंट्रोल युअर माइंड. आजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही बघू शकता, ट्राफिक्स आहे, तुम्ही ट्राफिकमध्ये अडकता, आपल्या ड्युटीवर जाता तेव्हा ट्राफिकमध्ये अडकता. धकाधकीचं जीवन खूप वाढलेलं आहे, सगळीकडे स्ट्रेस आहेत, आपल्याला अभ्यास करावा लागतो, आपल्याला त्या रॅट रेसमध्ये पडावं लागतं. तर त्यासाठी आपण किती प्रिपेअर आहोत बघा, की कॉम्पिटिशन सगळीकडे आहेत, बट हाऊ वी आर गोइंग टू प्रिपेअर फॉर धिस कॉम्पिटिशन. If you are successful or not, it is not a problem, it is not a issue. ओके, तुम्ही सक्सेसफुल आहात की अनसक्सेसफुल आहात हा इश्यू नाही आहे, बट तुम्ही इथे सर्वाईव्ह कसे करता विदाऊट एनी डिस्ट्रक्शन टू युअर हेल्थ, युअर मेंटल हेल्थ. तरी याविषयी आपण बोलणार आहोत की आपण आपलं माइंड जे आहे ते मास्टरिंग कसं करू शकतो. तर सगळ्यात पहिला आपला टॉपिक आहे अवेअरनेस. तर अवेअरनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की नो युअर माइंड. म्हणजे जसं आपण आपल्याला एक इजा झाली, काही झालं, आपल्याला लागलं, तर आपल्याला समजतं की आपल्या बॉडीला इजा झाली आहे, बट विल यू नो दॅट इफ युअर माइंड इज डॅमेजिंग. जसं तुम्ही आपल्या विचारांमध्ये गुंतत जाता, बट त्याने काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस वाढतो, तुमच्या मेंदूमध्ये स्ट्रेस वाढतो. तर ते तुम्ही बघितलं आहे का? एक दोन कन्सेप्ट आहेत, एक ब्रेन आहे आणि एक माइंड आहे. ब्रेन इज अ फिजिकल स्ट्रक्चर आपण म्हणू शकतो, बट माइंड जो आहे इट इज द इंटरमोस्ट पार्ट ऑफ दी ब्रेन. म्हणजे हा तुमचा एक वैचारिक असा ब्रेन आहे, ठीक आहे, माइंड. तर याला तुम्ही जाणून घेता का, हे एक महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण कोणकोणत्या प्रोसेस, प्रॅक्टिसेस फॉलो करायला पाहिजे, तर ते आपण बघणार आहोत. ते प्रॅक्टिकल माइंडफुलनेस तुम्ही हे एक नेहमी स्वतःसाठी करून बघायला हवेत. दिवसाचा प्रत्येक 5 मिनिट ते 10 मिनिट तुम्ही तुमचे जे काही जजमेंट्स आहेत, जे काही थॉट्स आहेत, त्यांवरती तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे, त्या विचारांकडे तुम्ही बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आहेत की जे काही रिकरिंग थॉट्स येतात, एक थॉट्स आला सकाळी, कोणी काहीतरी म्हणलं, रस्त्याने जात आहे आणि कोणी काहीतरी म्हटलं, तर त्यानंतर तेच थॉट्स तुमचे दिवसभर चालू असतात. तर त्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देता का? आणि हे जर थॉट्स जर येत असेल आणि हे जर निगेटिव्ह थॉट्स असेल, तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. तर याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देतात का? आणि तुम्ही स्वतःला विचारता का, इज धिस थॉट हेल्पफुल मी ऑर नॉट, इट इज हर्टिंग मी ऑर नॉट. तर हे तुम्ही व्यवस्थितरित्या आपल्या माइंडला, आपल्या बुद्धिमत्तेला विचारता का, त्याचं परीक्षण करता का, त्याचं ऑब्झर्वेशन करता का आणि त्याचं ॲनालिसिस करता का, ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही. 21 days इज इनफ टू प्रॅक्टिस ऑन इट. बट त्यानंतर तुम्ही हळूहळू जर प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आता याचा फायदा कसा, की मी पण एक IT सेक्टरमध्ये जॉब करतो. तर याचा फायदा मला होतो जेव्हा खूप काम येतं, स्ट्रेस येतं, त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण मेडिटेशन आणि माइंडफुलनेस याचा उपयोग करून आपण यामधनं बाहेर पडू शकतो. आता सेकंड जो आहे टॉपिक तो आहे फोकस. तर फोकसमध्ये काय की तुम्ही एकच टास्क एका वेळी करा. सपोज आता तुम्ही जेवण करताय आणि TV म्हणून बघत आहे, मल्टीटास्किंग
आणि जेवण करताय, टी व्ही बघत आहे आणि सोबत लिहित आहे किंवा पेपर वाचत आहे. मल्टीटास्किंग असं करू नका. एका वेळेस एकच टास्क करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. एका वेळेस म्हणजे तुम्ही दिवसाचे 2 ते 3 तास एका कामासाठी देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, यू हॅव टू रीड द बुक्स. त्याच्यासाठी तुम्ही सकाळचे किंवा संध्याकाळचे कामाव्यतिरिक्त तास अलॉट करू शकता आणि 2 ते 3 तास त्याचा चांगला उपयोग करू शकता. त्यानंतर तुमचे जे काही टास्क आहेत त्याला वीकली तुम्ही डिवाईड करू शकता. ठीक आहे. आज वाचायचं आहे, उद्याला इतर कामे करायची आहेत, परवाला तुम्ही दुसरं काहीतरी महत्त्वाचं काम कराल. असं वीकली एक कॅलेंडर बनवून ते वीकली तुम्ही फॉलो करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि त्यामुळे काय होईल की तुमचा जो फोकस आहे, युअर अटेन्शन, हे एकाच कामावरती एकाग्रत होईल. आता बघू तिसरा टॉपिक, थॉट मॅनेजमेंट. आता थॉट मॅनेजमेंटमध्ये बघू की तुम्ही तुमचे जे थॉट्स आहेत, निगेटिव्ह थॉट्स, त्यांना आपण कसं कंट्रोल करू शकतो. तर चॅलेंजिंग निगेटिव्ह थॉट्स, रिप्लेस डिस्ट्रक्टिव्ह थॉट्स विथ अफर्मेशन. अफर्मेशन्स हे एक महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याला तुम्ही दूर कसे करता आणि ते अफर्मेटिव्ह कसे करता. व्हिज्युअलाइज, इमॅजिन क्लाम, पॉझिटिव्ह आउटकम. तर तुम्हाला तेव्हाच पॉझिटिव्ह आउटकम मिळेल जेव्हा तुम्ही इमॅजिन करता. ठीक आहे. निगेटिव्ह थॉट्स आलेत, नॉट बॅड. ठीक आहे. बट तुम्ही त्याला एका इमॅजिनेशनमधनं पॉझिटिव्ह आउटकममध्ये कसे कन्वर्ट करता, हे एक प्रोसेस आहे. आणि हे जेव्हा प्रोसेस तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल. ना की तुम्ही फक्त विचार करून बघाल की हे निगेटिव्ह थॉट्स आहेत, बट त्याला पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे जेव्हा तुम्हाला जमलं तेव्हा तुम्ही हे थॉट मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक, इमोशनल रेग्युलेशन. तर यामध्ये बघा की जे काही थॉट्स आणि इमोशन्स आहेत, तर त्यासाठी तुम्ही आपला जो माइंड आहे त्याला थंड कसे ठेवाल. ठीक आहे. तर सगळ्यात आधी महत्त्वाची प्रॅक्टिसेस आपण फॉलो करू. डीप ब्रेथिंग. ठीक आहे. हां. देन आपले जे काही इमोशन्स येतील, जे काही जसं भय, भीती, फिअर, आणि कधी आपल्याला जाणवेल की खूप स्ट्रेस वाटत आहे, डिप्रेस वाटत आहे, काही करावं असं नाही वाटत आहे ना, तेव्हा. ठीक आहे. टेक ॲक्शन्स. तर आपल्याला काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला काही ॲक्शन्स करावे लागतील. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही डीप ब्रेथिंग करू शकता. हे एक नक्की आहे. मेडिटेशन हा एक फॉलो आहे, सोपा आणि सरळ रूल आहे. आता जे काही मेंटल हेल्थ आहे त्याला जर फिजिकल सपोर्ट नसेल तर इट इज नॉट गुड ॲट ऑल. तुम्हाला फिजिकल सपोर्ट द्यावा लागेल. म्हणजे काय, ते तुम्हाला तुमचं जे शरीर आहे ते व्यवस्थित ठेवावं लागेल. म्हणजे तुम्हाला झोप व्यवस्थित घ्यावं लागेल. देन तुम्हाला जे तुमचं जेवण आहे ते व्यवस्थित ठेवावं लागेल. आणि नेहमी तुम्हाला तुमचं मूड जे काही आहे, मेंटल हेल्थ बूस्ट करण्यासाठी तुम्हाला नेहमी एक्झरसाईज करावं लागेल. हे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या करिअरमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या काहीतरी चांगलं करू शकता. आता बघू की स्पिरिच्युअल अँड फिलॉसॉफिकल रिफ्लेक्शन. तर आपल्या जे काही आपले ग्रंथ आहे, भगवद्गीता, ठीक आहे, किंवा दुसरे कोणत्या फिलॉसॉफीज आहे, स्टोइझम, डिटॅचमेंट, तर तुम्ही यावरती नक्कीच काम करू शकता. तर बघा की भगवद्गीतेमध्ये तुम्ही आपल्या माइंडला कसं कॉन्क्वेअर करू शकता आणि शांततेमध्ये कसं जगू शकता यावरती चांगलं भाष्य भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. स्टोइझम म्हणजे काय, तर यू हॅव टू फोकस अँड ऑन यू कॅन कंट्रोल. ठीक आहे. आणि डिटॅचमेंट म्हणजे काय, तर बघा की तुमच्यासोबत काही पण झालं, एक वाईट गोष्ट घडली किंवा कुणी काहीतरी म्हणत आहे, तर त्याच्याकडे तुम्ही एक डिटॅचमेंट व्हा. जसं अटॅचमेंट असतं तसं डिटॅचमेंट असतं. तुम्ही अटॅचमेंटमध्ये त्या गोष्टीकडे
अटॅच होत जातात, वळत जातात. डिटॅचमेंटमध्ये तसं नाही. डिटॅचमेंट म्हणजे काय, तुम्ही बस कट ऑफ, लेट गो ऑफ, कट ऑफ करून टाकता त्या गोष्टीबद्दल. तर तुमचं माइंड पण तसं असते, त्या गोष्टीकडे जाऊ देणे. हा जेव्हा मानसिकरित्या तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होतो. आता बघूया कन्सिस्टन्सी. तर हा 7वा टॉपिक आहे, कन्सिस्टन्सी. यामध्ये काय आहे, तुम्ही जे काही तुमच्याकडून एक्सपेक्ट करता परफेक्शनसाठी, तर असं होऊ न देणे. तुम्ही आपल्याकडनं नेहमी परफेक्शनचं तुमचा जर भाव असेल तर हे चुकीचं आहे. तुम्ही 100% द्या, बट 100% दिल्यानंतर जे होईल ते होईल, बट तुम्ही त्याला नेहमी 100% परफेक्ट होईल हे बघू नका. तुम्ही त्याकडे वळा, परफेक्शनकडे वळा. तर यामध्ये काय होईल की तुमचा जो स्ट्रेस हा जो आहे तो कमी राहील नेहमी. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्ही एक स्मॉल स्टेप नेहमी रोज ॲड करू शकता. सपोज आज 10 मिनिट्स रीडिंग करत आहेत, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 15 मिनिट्स करा. असा टाईम वाढवत नाही. 1 आवर टू 2 आवर रोज तुम्ही रीडिंगसाठी द्या. वेगवेगळे वाचन करा, वेगवेगळ्या विषयांवरती जाणून घ्या. जर तुम्हाला ज्या विषयात आवड असेल त्या विषयावरती तुम्ही काम करा. तुमचे हेच डेली इफर्ट्स हे तुम्हाला सक्सेसफुल बनवतील. तर हे होते एकूण 7 चॅप्टर्स आपण बघितले. 7साठी चॅप्टर्स हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तुम्ही यावरती फोकस करू शकता, या टॉपिक्सवरती तुम्ही काम करू शकता आणि तुमचं जे मास्टरिंग माइंडचं जे एम आहे जीवनात ते तुम्ही अचीव करू शकता. तर हे होते काही टॉपिक्स माझ्याकडनं मी दिलेत. थँक्स फॉर वॉचिंग.